एका मिनिटात उभ्या महाराष्ट्राला कळलं ना तुझ्या घरी कवा तमाशा आहे. 350 नावं छापीतून उन्हात पत्रिका वाटीत बोंबलं तिंडतो आणि ज्याची पोरगी पळून गेली त्याचे आशीर्वाद आपल्या पोरीला त्याचीच सापडा ना अजून. याला बाळातपणाचे पैसे घालायचे कसे ते बी. पूर्वी चांगले लोक पूर्वी चांगले लोक हातात तांदूळ देत होते, आता ते पिशव्या केल्यात. आता पिशव्या लोक फुटतीच नाही. आता लोक वैतागले, पिशव्याच फेकून आणतात लोक. लफड्याचे लग्न कशात पैसे घालायचे. पाया पडून सांगतो जगतासाहेबांच्या अभिष्टतेला सगळ्या लोकांना, पंक्ती तुम्ही कशाही घाला पण पाया पडून सांगतो पंगत ही आता मांडी घालूनच घालावी असा नियम आहे. पण तुमच्या पैशाला आलाय ऊत, तुम्ही आता टेबलानं घालायला लागली ठीक आहे, पण उभ्यानं घालू नका. ते जेवण आपलं नाही. ही भिकार सवय लावली, पैशाचा वापर झाला. लापशीन भातच घाला पण मांडी घालून दणकून घाला, दणकून घाला. ही भंगार कामं करू नका. उभ्यानं ते वराड नालायक ताटली हातात घेत भात कान फाडे भात. एकाला भातच सापडा ना, ते ताटलीच घेऊन घरी गेला. मरू म्हणला ताटली तर मिळाली. एकाला भात सापडला तर वरण सापडणं, तेवढ्यात एकानं धक्का लावला तो भातही सांडला. ते वैतागलं म्हणला उडत गेलं लग्न. दणकून वाढीचा पण उगाच उभ्यानं जेवण घालायची. आणि कुटीचं लग्न, कुटीचं. आणि यावाडी गुलाबजामू. पूर्वी गुलाबजामू तरी गोल होता, आता तोय बदललाय. असा आलाय गुलाबजामू. आता म्हाताऱ्याने तोंडात फेकला, त्याच्या नागपुरीत घुसला गुलाबजामू. त्याच्या पाठीत बुक्का आला नाही तर मेलं होतं म्हातारं. पण काही करीत बसायचं आपलं येण्यावर. आता लग्नात एक फाजील पद्धत आली. मंगलाष्टकाच्या टायमाला नवरा नवरी मधून येणार. गेट केलंय, तो नवरदेव भाड्याच्या गाडीत आला. 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा. तो हायवेला मिळतो ना 35ला. तो आता 99ला झाला ना, तर 35लाच होता पहिला. आणि त्याच्या पुढे तो बँडवाला. बर फुल बरसा मेरो महबूब आया है, मेरो महबूब आया है. लॉन्स मध्ये एकदम शांतता, जसं प्रेत पेटवायचं आहे आता. बर फुल बरसा मेरो महबूब आया है. जमलं का नाही? मेरो महबूब आया है. आणि तो महबूब चालवतो कसं माहिती का? त्याच्या पुढे फुलं टाकेत. अरे बाटलीची बुच टाका बेवडे दे. ते मरणाची क्वार्टर बेतन त्याला का आला फुलं? नाही नाही नाही. हे देवा पांडुरंगा, मायबापा पंढरीनाथ, सगळं माझं केलं तरी चालेल. नको जाऊ देव भंगा, गात्र माझे पांडुरंगा. गात्र म्हणजे इंद्रिय. मग इंद्रिय कशाला ठेव? कथेची सामुग्री देवावसनावरी. कीर्तन करण्यासाठी हात टाळी वाजवा, हात भजन करण्यासाठी टाळी वाजवण्यासाठी हात ठेव, तीर्थयात्रा करण्यासाठी पाय ठेव, रूप पाहण्यासाठी डोळे ठेव, आणि कीर्तन ऐकण्यासाठी कान ठेव. देह अवसनावरी नको जाऊ देव भंगा, गात्र माझे पांडुरंगा. इथं काही लय दिवस राहायचं नाही. सगळ्याची गॅरंटी. याची काय गॅरंटी? याची काय गॅरंटी? हातात घेतलेला घास तोंडात गेला तर जेवला, आणि गावाला गेलेला त्याच गाडीत घरी आला तर आला. तो जर ॲम्ब्युलन्स मध्ये आला गेला, सगळ्याची गॅरंटी. याची काय गॅरंटी?
इलेक्ट्रिकच्या दुकानामध्ये गेल्यानंतर बल्बवाला म्हणतो किती दिवस वापर बदलून देईल. अहो ही बल्बची गॅरंटी आहे, विकणाऱ्याची गॅरंटी काय? पैसे मोजतानाच मिळाला. आणि बल्ब घेणाराची गॅरंटी काय? बसवायला गेला व्होल्टेजमध्ये, व्होल्टेज वाढलं, बल्ब नाही लागला पण याचा नंबर लागला. एक वाक्य सांगतो तेवढं ध्यानात ठेवा. आयुष्यामध्ये एक संघ आपण काही आणलं नाही, जाताना आपल्याला काही न्यायचं नाही, मग आयुष्यामध्ये चिंता करायची काही कारणच नाही. सरळ उत्तर सांगू, उत्पत्ती देव आहे, स्थिती ही देव आहे आणि लयही देवच आहे. पुरावा आहे का? म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, पर्वता बैसका न सांडावी, समुद्र रेखा न ओलांडावी. चिंता करायची नाही. आणि आपल्या डोक्याची केस आपल्या डोळ्यात देखत पिकली, काय केलं आपण? तू जर लय श्रीमंत आहे तर का मोर्चा काढला नाही एखादा? केस का पिकली? आमरण उपोषण. तू मेला तरी केस परत फुटणार नाहीत. वाक्य लिहून ठेवायचं आणि पुढे चालायचं. नॅचरल थिंग द्यायला चॅलेंज इन द वर्ल्ड. नैसर्गिक गोष्टीवर माणसानं अतिक्रमण करायचं नाही, गपरायचं. केस पिकली ना पिकली दररोज काळी कर, पहिली नाहीत. एक नावी ठेव महिन्यानं चाल, पण पहिली नाहीत. दात पडले ना पडले, दररोज सोन्याचा बसव, तुला लखपती येतं. पण नॅचरल थिंग नॉट अ चॅलेंज इन द वर्ल्ड. देवाने केलेल्या गोष्टीवर माणसानं अतिक्रमण करायचं नाही. नॅचरॅलिटी इज द नॅचरॅलिटी. जे नैसर्गिक आहे ते. सावळ्या माणसानं कधीच मेकअप करण्याचा नालायकपणा करायचा नाही, करायचाच नाही. सावळ्या माणसानं पावडर लावायची काय करत? तू सावळा आहेस ना, मग तू पावडर मध्ये जरी मुंडक गुंतून झोपला, सावळाच. मग तू मेकअप करायची नाही, त्याऐवजी तू एखादा चांगला पदार्थ रोज खात जाय का जेणेकरून 2-3 दिवस जास्त जगशील. नैसर्गिक गोष्टीवर माणसानं अतिक्रमण करायचं नाही. पुरावा आहे का? 9वाचा अध्याय, म्या बोलविल्या वेद बोले. बस चिंता करायची नाही. आपण येताना काय आणलं नाही, जाताना काय न्यायचं नाही, मधलं आपलं नाही. चिंता करायची काही काम नाही. चिंताच करायची असली तर आपल्या हातात काय काय? आपल्या हातात. आतापर्यंत जगात सगळे शोध लागले, सगळे शोध लागले. मंगळावर लोक जाऊन आले, पाणी घेऊन आले. मग रक्त बनवायचा कारखाना कोणी काढला का? साखर काढणारा साखर सम्राट झाला, शाळा काढणारा शिक्षण सम्राट झाला. रक्त बनवायचा कारखाना कोणी काढला का? नाही. ते तुमच्या हातात नाही, तुम्ही डोकं लावायचं नाही तिथं. मग आतापर्यंत एवढे MIDC प्रकल्प आल्या, असा प्रकल्प का डोक्यात नाही आला कोणाच्या? रक्त बनवायचा कारखाना काढू, दारूचा त्याला जॉईंट काढू, हे का काढू नये? आला का? नाही. झाडं लावा, झाडं लावा, झाडं लावा, झाडं लावा, झाडं लावा, झाडं लावा, झाडं लावा. देश वाचवा, पर्यावरण वाचवा. पर्यावरणाचा समतोलल्या, भीतीवरल्या, मुतारीवरल्या, संडासातल्या, एसटीतल्या, टेम्पोवरल्या, कॉलेजच्या गेटवरल्या, भिताळांवरल्या, कुडाईल्या, कुडाईल्या, कुडाईल्या. इंग्रज गेल्यापासून झाडं लावतोय आपण. एवढी झाडं गेली कुठं? दरवर्षी वृक्षारोपण. खड्डा तोच, खड्डा उकरायचा फक्त. फोटो आला गेले, यांनी लावले झाड मेले. एका वाक्य सांगतो ध्यानात ठेवा. झाडांना पालवी कोण फोडतो? शोध लागला. बोलत जायचं कीर्तनाला, लागला नाही. किती झाले? 2. बोलत जायचं, भामटेवानी बसायचं नाही. काय आपल्याला काही टेन्शन नाही, रिलॅक्स झालायचं. 2. 3रं वाक्य, मेडिकल सायन्स हाय डेव्हलपमेंट झाले, हाय डेव्हलपमेंट. पांढऱ्या पिशी कमी पडल्या, भरा सलाईन. वाढवा, तांबड्या कमी झाल्या, पुन्हा उलट सलाईन भरा, तांबडीत पांढरी घाला. नुईनी जमती नाही, उचला याला. शोध लागले, बायपास झाली. हृदय सुद्धा काही काळ बाजूला ठेवून व्यक्ती जिवंत ठेवता येते, पण मारताने काय जातं हे अजून एकाही डॉक्टरला सापडलं नाही. डॉक्टर देखत पेशंट गेलं. डॉक्टर उभंच होतं कायनात वायरी घालून. गेलं, बिल 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 बिल. पेशंट जाऊ द्या, बिल येऊ द्या. शोध नाही लागला. 3 वाक्य. 4थं वाक्य, स्त्री गरोदर आहे? हो. 3रा महिना आहे? हो. चेक करा. मुलगी आहे का? ठेवू नका. मुलगा आहे का? राहू द्या. मुलगाच का ठेवा? तर तोच फक्त बापाला खात्रीशीर आणू शकतो.
बापाला हाताखालून काढण्याची ताकद फक्त पोरातच आहे. त्याला जेव्हा लहर येईल तेव्हा तो बापावर कहर केल्याशिवाय राहणार. मुलगी बाळ बाहेर आलं, आईच्या स्तनात दूध तयार झालं, पण बाळाला लागणारं दूध आईच्या स्तनात कोण निर्माण करतो शोध लागला नाही. मग एखादं डॉक्टर म्हणेल घडू शकतं. नैसर्गिक आहे. नैसर्गिक आहे तर पोराच्या बापाला का नाही? त्याचाही निमा वाट आहे ना. मग एक टाइम पोरग त्याच्या आईला पिलं पाहिजे, एक टाइम त्याच्या बापाला पिलं पाहिजे. पण त्याच्या बापाला पोरग का पित नाही? पुरावा म्या बोलविल्या. वेद बोले पुरावा वृक्षाचे पान हले ज्याची सत्ता. पुरावा काय माझी या भक्ता संसाराची चिंता. पुरावा पती लक्ष्मीचा झालं तसे. पती लक्ष्मीचा झालं तसे. पती लक्ष्मीचा झालं तसे. पती लक्ष्मीचा झालं तसे. नको खिदकरू कोणत्या गोष्टीचा. नको खिदकरू कोणत्या गोष्टीचा. नको भेद करू कोणत्या. नाच. अरे तुम्ही त्या मागच्याला दिसू दे ना, खाली बसले तर बाजूला जा. मागच्याला अडचण न करू. विठाला विठाला अभंगातले 2 मुद्दे संपलेत. बारीक काय घेत अभंगातले 2 मुद्दे संपले. ध्यानात आलं. पहिला हा अभंग तुकोबारायांचा आहे, कडवे 4 आहेत आणि विनंती आहे. दुसरा अभंग चिंता करायचं काही कारण नाही. किती कमवा, पावशे सुतले हातपाव गुलाल, 3.5 बांबू, 1 रुपया, 1 मडका, 2.5 मन सरपण, 1.5 किलो मुले मुले, 1 हार आणि मुठभर तांदूळ. टोटल बिल 232 रुपये 35 पैसे. GST धरून 240. एवढीच आपली इस्टेट. ध्यानात राहील तेवढी ध्यानात ठेवा. आणि किती कमवा, कपाळाला ठोकळाच. नोट नाही म्हणून नोटाबंदी झाली, ठोकळाबंदी नाही झाली. कारण ठोकळा सगळ्यांनाच लागणार आहे. चिंता करायची नाही. आता तुम्ही बोलायचं आणि मी बोलायचं, दोघांनी मिळून करायचं. आवाज सॉफ्टकार येत नाही. क्लिअर? हा येईल येईल. तुमचा बंद झाला का माझा आला? हा चला. आवाज येतोय पण ती थोडी टाकेल राहते 15ची. आवाज आवाज. विठाला विठाला बस बस. आता विक्षेप न करू. काय होतं आता करंट लागलाय तुम्हाला ऐकणारांचा, मग मजा राहत नाही त्याच्यात. 2 मुद्दे झाले. तिसरा मुद्दा आज. तिसरा मुद्दा कीर्तनाला सुरुवात म्हणजे अभंगात घुसायचं आहे. पहिला मुद्दा क्लिअर झालाय. अभंग तुकाराम महाराजांचा आहे. चिंता करायची नाही. 2 चिंता करायची नाही. आणि तिसरा मुद्दा आहे, आज आपण सगळेजण आदरणीय संजयजी जगताप यांच्या अभिष्ट चिंतनासाठी आपण सगळेजण जमलो आहोत. त्याच्या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक गणेशदादा जगताप, भरतदादा चोखंडे, दिनेश भिंताडे, जगन्नाथ हिवरकर. कार्यक्रमाचे आयोजक, समज गायक गुणीजन, गायक वादक, स्टेजवरील मंडळी, माईक सिस्टीमवाले, त्यांचे कार्यकर्ते, संयोजन. संजयजी जगताप साहेबांच्या अभिष्टचिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीने, गायक वादकांच्या वतीने आपण त्यांना ह्याच शुभेच्छा देऊ की त्यांचा 100वा सुद्धा आपल्याकडून व्हावा. हा हे 100 आणि इंदुरीकरचं कीर्तन ठेवलं म्हणलं होणार, याच्यात शंका नाही. आपलं कीर्तन वास्तुशांतीला ठेवलं तर वर्षात 2रा बंगला होतोय. हा फक्त आपण सांगू तसं ऐकायचं नाही तर पहिला जातोय. हो आणि
या अभिष्टचिंतनाला त्यांचे कार्यकर्ते, गायक वादक, नगरसेवक मंडळी, गेस्ट स्टेजवरचे उपस्थित मान्यवर, गायक वादक, माई शिष्यवाले, मंडपवाले, सगळे कीर्तनाला बसलेले भाविक परिसरातील गायक वादक कुणीजन, त्यांच्या अभिष्टचिंतनाला सुरुवात करणे आपण देवाकडे एक मागू. देवा, शेतकरी वर्ग आणि कष्टकरी वर्ग सुखी होऊ दे, हिंदू धर्माचं दैवत गाय वाचू दे, हिंदू धर्म टिकू दे आणि हिंदू संस्कृती असेच जतन राहून प्रत्येक कष्टकरी माणसाच्या गालावर हसू राहू दे, ही ईश्वरचरणी प्रार्थना आणि अभंगाला सुरुवात. देवाकडे एवढंच मागा. देवा, प्रत्येक माणसाच्या गालावर जे दुर्मिळ झालंय ते हसू आहे. आणि या जगताप परिवाराच्या बाबतीमध्ये एकच वाक्य सांगायचं, फक्त लिहून घ्या वाक्य. कोणतीही व्यक्ती मोठी व्हायची असेल तर त्याला 3 गोष्टी लागतात, ध्यानात ठेवा. 1, त्याला प्रारब्ध उत्तम पाहिजे. 2, प्रयत्न चांगले पाहिजेत. आणि 3, कुणाची तरी कृपा पाहिजे. तसा माणूस मोठा होऊ शकत नाही. कोणताही माणूस प्रारब्धाशिवाय मोठा होऊ शकत नाही. म्हणजे जगताप साहेबांचं ते प्रारब्ध आहे. एवढा मोठा शेठ होऊन एवढ्या बँकेचा चेअरमन. हे काय, हे काय बोलायचं, हे काय प्रारब्ध. आता वाक्य अगर आता करण लावून घ्या. प्रारब्ध जरी तुमचं उत्तम असेल आणि त्याला जर प्रयत्न नसेल तर ते प्रारब्ध फेल आहे. पुन्हा उलट आहे का, प्रारब्धही अनुकूल आहे, प्रयत्नही चांगले आहेत, पण आशीर्वाद किंवा कृपा जर कुणाची नसेल तर पहिल्या दोन्ही गोष्टी फेल आहेत. पुन्हा उलट आहे का. आणि ह्या 3 गोष्टी ज्याच्यावर अवलंबून आहे त्याचं नाव कर्म आहे. प्रारब्ध अवलंबून कर्मावर, प्रयत्न अवलंबून कर्मावर, आणि प्रयत्न कृपा सुद्धा अवलंबून. उदाहरण एका मिनिटात राजा दशरथाच्या पोटी राम जन्माला आला, हे त्याचं प्रारब्ध आहे. शब्द निळा. मोबाईलमध्ये डोकं नका घालू बसू, इकडे लक्ष द्या बारीक. काय VIP नाही आपण, असं कोणचाही उठलं नाही फोन. उगाच आपलं दरिद्रवाणी त्याच्या डोकं घालीत बसायचं. कसं जगावं. आतली चड्डी नाही, काही ना 6,000चा मोबाईल आहे हातात, आणि आतली चड्डीच नाही, चैन उघडी ना आतूनही मोकळा. कायम रेंज मध्ये, कायम रेंज मध्ये. कधीच कवरे क्षेत्राच्या बाहेर नाही, कायम रेंज. हो चला. काय होतं आता, मुद्दा क्लिअर होता. 3 शब्दातच फिरायचं आपल्याला. राजा दशरथाच्या पोटी राम जन्माला आला, हे त्याचं प्रारब्ध आहे. पुढं वाक्य ऐका बरं का आता. पण मृत्यूशय्यावर राजा दशरथ पडलं. राजा दशरथाने कौशल्याच्या मांडीवर डोकं ठेवलं आणि राजा दशरथ कौशल्याला मरताले म्हणतो, कौशल्य, तुझ्या मांडीवर डोकं ठेवून रडणारा जरा कोण आहे विचार. विचार कौशल्य, विचार. जनकाचा व्यायी आहे कौशल्य, रामाचा बाप आहे कौशल्य, आज राजाचा मुलगा आहे आणि क्षत्रिय कुलातला सूर्यवंशातला सगळ्यात मोठा राजा आहे मी. पण मला 4 पोरं असून सुद्धा मला मरताना पाणी पाजायला कोणी नाही. कौशल्य, ऐक कौशल्य, ऐक. राजा दशरथाच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा खाली आल्या. राजा दशरथाने कौशल्याला सांगितलं, कौशल्य, समोरच्या भिंतीवर मला चित्र दिसतंय. कौशल्य, चित्र. नदी वाहते कौशल्य, नदीच्या कडेला झाड आहेत आणि झाडाजवळ झोपडी आहे आणि झोपडी पुढे आंधळे आई वडील बसलेत आणि मी झारीनं पाणी घेऊन गेलोय. त्यांनी मला शाप दिलाय. राजा दशरथ जागेवर मेला. आता उत्तर ऐका. राम जन्माला आला दशरथाच्या पोटी, हे त्याचं प्रारब्ध आहे. पण राजा पुत्र शोकाने मेला, हे त्याचं कर्म आहे. आता उलट आहे का. राजा दशरथ कौशल्याच्या मांडीवर मेला, हे त्याचं कर्म आहे. पण जटायू सारखा पक्षी रामाच्या मांडीवर मेला, हे त्याचं प्रारब्ध आहे. पुन्हा नीट आहे का. जटायू पक्षी आहे, रामाच्या मांडीवर डोकं ठेवलंय आणि रामचंद्राने हात फिरवलाय जटायूच्या अंगावरून आणि रामचंद्रजी म्हणतात, बोल. अरे उत्पत्ती मी आहे, स्थिती मी आहे आणि लयही मीच आहे. बोल, तुला आयुष्य देऊ की तुझं शरीर सुंदर बनवून देऊ. डोळ्यातून पाणी आलेल्या जटायूने सांगितलं, रामचंद्रजी, तुम्ही मला किती सुंदर शरीर दिलं,
तरी ते एक दिवस नाश पावणार आहे. आणि तुम्ही मला कितीही आयुष्य दिलं तरी ते एक दिवस संपणार आहे. पण तुमची मांडी मला कधी मिळणार नाही. तुम्ही मला काहीच देऊ नका, मला तुमची मांडी द्या. दशरथ पुत्र शोकाने मेला हे कर्म आहे, आणि जटायू रामाच्या मांडीवर मेला हे त्याचं प्रारब्ध आहे. पुन्हा उलट ऐका, जिला 9 महिने मुलगा खुशीत ठेवला तिच्या स्तनातलं दूध प्याला नाही हे तिचं कर्म आहे. पण जिनं खुशीतच ठेवला नाही तिचं आईतं दूध प्यायला गेला हे तिचं प्रारब्ध आहे. पुन्हा उलट ऐका, मेकअप करून दूध प्यायला गेली, कायमची मेली, बाहेर नाही आली हे तिचं कर्म आहे. पण फाटक्या लुगड्यातल्या शबरीला राम भेटायला गेला हे तिचं प्रारब्ध आहे. पुढे ऐका, अख्ख्या जगाने छळ करून गाथा पाण्यात टाकला हे तुकोबरायचं कर्म आहे. पण वैकुंठाला न्यायला देव आला हे तुकोबरायचं प्रारब्ध आहे. कर्म चांगलं करा. जी माणसं नोकरीला असताना प्रामाणिकपणे नोकरी केल्या ती रिटायर झाल्यावर सुखी आहेत. पण ज्यांनी पगारालाच हात लावला नाही, नुसता मालच छापीत राहिला, रिटायर झाल्यावर येडे झाले. असे हिंडाच्या गावात नॉर्वे असा येतो आरतीला दोघांना पाहे ना इकडून घेतो खातो कोणीकडून. मग तुम्ही माना नाही तर नका मानू. माना नाही तर नका मानू 17व्या अध्यायातली ओवी सांगतो. झाड जाणी जे फुले, मानत जाणी जे बोलेन, भोगे जाणी जे केले कर्म. संजयजी जगतापांच्या अभिष्ट चिंतनाला शुभेच्छा देताना या व्यक्तीचं प्रारब्धही आहे, प्रयत्नही आहे, आणि सोपान काका सारख्यांचा आशीर्वादही आहे. प्रारब्धही आहे. कोणी मोठा होत नाही, असं कोणी उठायचं नाही, गपचिप राह. कोणी उठायचं माझ्या पोराला पाखवा शिकवा, तेव्हा आबाज पेंड का इथं पाखवा त्याचं याडं निघलं तुझं कुठं शिकतो. कोणी उठायचं माझ्या पोराला कीर्तन शिकवा. कीर्तन करायचीच कसा क्वाटरी पेतात तुझ्या कोण नेतो बावळाटासारखं असं चालतं का. कोणी उठायचं नाही, हे नाही चालत. 48% मार्क पडले, मेडिकलला ऍडमिशन घ्यायला निघला का भोंगळा करून हल्ला पाहिजे तुला. हार्टला ऍडमिशन घे, गणपती उडवाया काम येशील. काय करतो तुला मेडिकलला घालून का माणसं मारितो काय. इथं 90% वाले बोंबलं तिंडत आणि तू 48 अगरबत्ती कुठं लावतो. तू बरं आहे गणपती बुडवायला, नवरदेव मिरवायला. बाई वाड्यावर या आणि राहतो भाड्याच्या घरात. भाड्याच्या घरात राहतो, बाईला वाड्यावर बोलितो. काय माणसं आहे. बाई कुठे येईल पण तुला राहिला घर कुठे. माझा क्वालिटी ती क्वालिटी, याच्यावर तुमचं मत काय. क्वालिटी ती तिथं चालत नाही. काही किती लोक म्हणतात लय मी डॉक्टर झाले, होऊ द्या. विद्वान डॉक्टरला पेशंट आहेच. किती इंजिनियर होऊ द्या, कितीही ब्रिलियंट इंजिनियरला कॉन्ट्रॅक्ट आहे. माशे मधले इंजिनियर नाही येत. उद्घाटनाच्या बंदरच वाहून गेला. उद्या उद्घाटन फुटला, बरा रातचा मुरुम, घ्या सकाळी रिबीन कापून, दुपारी जाऊ द्या वाहून. असे लई येत. 3 गोळ्या घेतल्या तरी सर्दी जाईना. तुला डॉक्टरच कसा आहे, तू गेलाच का आला त्याच्याकडे. त्याची शेवटची गोळी घेतली तरी तू जाणार नाही नीटवर. क्वालिटी ती क्वालिटी, क्वांटिटी ती क्वांटिटी. आणि आज पाया पडून सांगतो, प्रत्येक क्षेत्रामध्ये क्वांटिटी वाढल्यामुळे क्वालिटी कमी झाली. क्वालिटी राहिली नाही. मला क्वालिटीच नाही, क्वालिटीच नाही. आपल्याला संजयजी जगतापांचे वाक्य अभिष्ट चिंतनाला परत तेच वाक्य सांगायचं. या कुटुंबाचं प्रारब्धही उत्तम आहे. तिकडं नका लक्ष देऊ. प्रयत्नही आहेत, आणि एका साधूच्या भूमीत जन्म हा त्यांचा आशीर्वादही आहे. सासवडमध्ये जन्म म्हणजे सोपान काकाजवळ जन्म. तिकडं नका लक्ष देऊ. हे त्या व्यक्तीचं प्रारब्ध आहे. आता पुढे चला. प्रयत्नही आहेत, प्रारब्धही आहे, आणि कर्मही आहे, तरच व्यक्ती मोठी होऊ शकते. यावर तुमचं मत काय.
बोलत जायचं. प्रारब्ध आहे मला. आता एवढी लोक जगताप साहेबांना सभेला आणायला 7-8 लाख रुपये लागले असते आणि 1001 पोलीस लागले असते. आता मलाच त्यांनी शोरूम मधून एखादी गाडी द्यायला काय हरकत आहे. चला त्यांनी म्हणलं पाहिजे इंदुरीकर आपला माणूस गरीबाला गाडी देऊन टाका. काय बरोबर पार्टी दुबळी नाही ना हो. आणि एक वाक्य त्यांच्या अभिष्ट चिंतनाला सांगून ठेवतो. इंदुरीकरचे कीर्तने महाराज, एक काल सत्य, आज सत्य, उदय सत्य. आपल्या तोंडातलं वाक्य बाहेर पडलं ते कायम सत्य आहे. एक वाक्य सांगा, कोणत्याही क्षेत्रात आपला माणूस जर मोठा होत असेल ना, त्याला आपल्याला त्याबद्दल आदरच पाहिजे. कोणताही क्षेत्र कोणताही असू द्या. आपला एक डॉक्टर विद्वान असेल, मानायला काय हरकत आहे. आपला एक इंजिनियर, आपला एक 10वीची मुलगी केंद्रात पहिली आली, स्वाभिमानच आहे ना आपला. एक मुलगा सीमेवर लढतोय, स्वाभिमानच आहे ना. एक मुलगा झोपडीवाल्यातला मुलगा झाला, स्वाभिमान आहे. एक भांडे घासणाऱ्यांची मुलगी कलेक्टर झाली, स्वाभिमान आहे. एक नामांकित पखवादा झाला, स्वाभिमान आहे. आपला माणूस कोणत्याही क्षेत्रात मोठा झाला ना, आपल्या त्याच्याबद्दल पॉझिटिव्हच विचार पाहिजे. आणि पॉझिटिव्ह विचार हे कधी चांगलेच असतात. एखाद्याने गाडी घेतली ना, हसलं तर पाहिजे ना. हप्त्यावर घेतली असं अशी दरिद्री विचार आहे आपली. एखाद्याने लय उंडा घेतला, पुरीत खोड असेल, अरे पण तू गप ना. एखाद्याने घेतलंच नाही, लफडास. अरे पॉझिटिव्ह विचार ठेवायचे महाराज. आणि एक वाक्य ध्यानात ठेवा, माणूस डायरेक्ट मोठा होईल कधीच नाही, कधीच नाही. हळूहळू. माऊलीची ओवी आहे, ढाळे 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 केतलेने एक वेळी. कधी ध्यानात ठेवायचं, तुम्ही हळूहळू मोठे व्हाल. म्हणून आजच्या अभिष्ट चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी 3 वाक्य सांगतो. या व्यक्तीच्या अभिष्ट चिंतनाला बसलेली सगळी माणसांना 2-3 वाक्य इंदुरीकरचे सांगतो. मी मरण ना महाराज, म्हणजे मरणार नाही 5-25 वर्ष, पण तुम्हाला आपली आठवण येईल. आपण वाक्य कधी खोटं ठरत नाही. एक, पहिला संकल्प करा सगळे, सहन करायला शिका, दिवस बदलतात. सहन करा. हॉस्टेलला राहतो ना तू, एकच बनेल ना तुला, एक दिवस उघडा झोप, काय फरक पडत नाही. 2 काढ. शर्ट फाटलाय ना, फाटू दे, फाटू दे, 2 काढ, इस्त्री मार, तोच वापर. एक वाक्य सांगू, तुम्ही जितके गरिबी काढाल, जितके तुम्ही गरिबी काढाल तितके तुम्ही मोठे व्हाल. यावर तुमचं मत काय? बोला जा. बरोबर. काढा, सहन करा, सहन करा, सहन करा. आणि ह्याच वाढदिवसाच्या पहिल्या शुभेच्छा. सहन करा. तुम्ही सगळेजण देवळात जाता, सगळेजण देवळात जातात, सगळेजण चप्पल पायरीवर काढतात आणि सगळेजण आत गेल्यावर कासवाच्या पाया पडतात. कासवाच्या पाया मंदिरात का पडतात? तर कासव असा प्राणी आहे महाराज, त्याच्यामध्ये 2 गुण आहेत. त्याला इंद्रिय बाहेरही घेता येतात आणि आताही घेता येतात. आणि दुसरा गुण आहे, कासवाला स्तन नाहीये. का तिकडे नका लक्ष देऊ, जाऊ दे. कासवाला स्तन नाहीये. कासवाच्या आईला पिलू झालं तर कासवानं जर आईनं पिलाकडं पाहिलं तर पिलू आपाप वाढतं. मग मंदिरात जाणाऱ्या माणसानं कासवाकडे एकच बघायचं, माझ्याकडे माझ्या नजरेत कासवा इतकी ताकद देऊ नको, पण माणसातला माणूस पाहण्याची ताकद तरी मला दे. म्हणून मंदिरात कासव आहे. निदान मी जिचं दूध पिलोय ती माझी आई आहे, जिने मला राखी बांधली ती बहीण आहे. आणि ज्यांना आईबापाचा धर्म कळला त्यांना देव कळला. याच्यावर तुमचं मत काय? बोला. ज्याला आई कळली नाही, ज्याला बाप कळला नाही, त्याला धर्म कळायचा काय संबंध राहिला? म्हणून मंदिरात आत गेल्यावर देवाच्याच पाया का पडतात? तर सगळ्यात मोठी घाव मूर्तीनं सण केलेत आणि जे घाव सण करतात ते देव होतात. याच्यावर तुमचं मत काय? आणि हे घाव सण केल्याचंच प्रतीक आहे. सण करा, सण करा. आम्ही डायरेक्ट बाबा नाही झालो, त्याला घासावं लागते. अशी बापाची पेंड नाही ती. नाही नाही, अभ्यास करा, अभ्यास करा. परत वाक्य नाही का? जगताप साहेबांच्या अभिष्ट पहिला संकल्प आहे, सहन करा, देव व्हाल. सहन करा. हा, स्थना ना, एकच वय आहे ना तुला, असू दे ना, मध्यभागी भाग पाड, 8 दिवस काढून घे. या वर्षी सहलीला जाता नाही आलं ना, नको जाऊ,
सहन करा ना. आणि फुकट कमवायचं असेल तर सहन का करता? सहन करा. आता तर सहनच करीत नाही कुणी. 10वीच्या पोराला जर म्हणा ना तुझी सोमवारी फी भरू, ते 16चं एवढं एवढं, ते आपल्याला काय म्हणतं माहिती का, मला शाळेत का आला घातलं, हे आपलं सर्टिफिकेट. इतकी भंगार आवला देते. 12वीच्या पोराला म्हणणार अरे 2 दिवस दुसऱ्याच्या गाडीवर जाय, पास काढू शुक्रवारी. काय केलंय माझ्यासाठी? एवढंच आहे. 18चं. आता आपण केलं ते सांगायचं का? बाप म्हणला मारली झकम्या, मग काय करता? तो लगेच म्हणतो कोणी मारायला सांगितली, म्हणजे घ्या ठोकून. सहन करा, सहन करा. आणि तुम्ही जर सहन केलं ओवी, मी ओव्यांप्रमाणे 5 पर्यंत देणार तुम्हाला. तुम्ही देवाते भजाल, देव तुम्हा तृष्टवेल आणि परस्पर घडेल प्रीती झेत. जगताप साहेबांच्या अभिष्टतेला पहिला संकल्प सहन करा, देव व्हाल. दुसरं वाक्य सहन करा. दुसरं वाक्य, तुम्हाला जे क्षेत्र आवडतंय ना त्या क्षेत्रात तुम्ही आवडीने काम करा. एक दिवस त्या क्षेत्रात तुम्ही यशस्वी व्हाल. पखवाद आवडतो ना, रोज प्रॅक्टिस करा. गायन आवडतं ना, चाल म्हणा. कीर्तन करायला आवडतं ना, रोज अभ्यास करा. शाळेत डोकं चालत नाही का तुझा? 12वी सायन्सला का तू? गणित जमत नाही का तुला? सोडून दे गणित. भूगोल घे, बी ग्रुपला जा, चांगला होशील. कुणाही डोकं चालत नाही, ITI ला जा. टर्नर होय, फिटर होय. तेही जमत नाही, तेही जमत नाही, व्यवसाय कर. व्यवसाय जमत नाही तुला, टपरी टाक. टपरी नाही टाकतात, म्हशी बाळ. म्हैस बाजार 150 रुपये म्हैशी. दिवसभर 2 भेटल्या 300. बोंबलू नको नो. गारगारी कुल्फी. शाळेत चौकट चालत नाही, व्यवसाय कर. व्यवसाय करत नाही, शेती कर. शेती जमत नाही, व्यापार कर. व्यापार जमत नाही, लोकांच्या गाड्या पुस. नाही जमत तुला, काहीच जमत नाही का, पैलवान हो तरी हो. एकच केसरी झाला पण कीर्ती कायमची झाली, महाराष्ट्र केसरी. पैलवान तरी हो. तुला काहीच जमत नाही, जागा मोकळी कर. तू आता पैलवान होईन. तू नुसता खातो बापाची पेंडन बोंबलं धिंडतो. तू जागा मोकळी कर, दुसऱ्याला मोकळ्या मनाने राहू दे. तू जाय. हे जमत नाही, ते जमत नाही. आणि अशी 80% लोक आहे सध्या. मेडिकल आपला विषय नाही. मग तुला झालं काय? जिंदगी बरबाद झाली. अरे भंगरी झालं काय? तिचं जमल्याचं जसं कळलं ना, हृदयाला जखम झाली आपल्या. तू आता फाशी घे. तिच्या पायी 3 जण मरेल होते, तू 4था आहे. काय टेन्शन घेते? काय खावा काय नाही. आणि सुधारलं जग. लोकांनी आता एक दणका उठवलाय, काय जग सुधारलं. अरे काय खावा याची अक्कल नाही, काय जग सुधारलं? दे उत्तर तुम्ही मला. पापड भाजून खाण्याची गोष्ट आहे का तळून? भाजून. लोक कसे का द्या? आकली आहे काही? तळेल पापडाला चकना म्हणतात, चकना. सुधारले का जग? ते खाली ठेवा. हा निवांत. हा चकना म्हणा म्हणजे खायचं काय याची तरी अक्कल आहे का? नाही. जीन पॅन्ट घालणाऱ्याला मी जागेवर 12 पॅन्टी घेऊन देतो आता इथं. त्यानं फक्त कशाला न धरता चड्डी काढून दाखवायची बस. काढू शकत नाही. ती आंघोळीला गेले ना, खुटीला धरीत आहे, एक तंगड उपसित आहे. दुसरं उपसाय गेला, हिटर मध्ये हात गेला, मिळालं. ती सुधारलं जग. एक वाक्य सांगा, तुम्हाला पटणार नाही. जग कधी सुधारणारच नाही. ह्याच्यावर तुमचं मत काय? सुधरल? विठाल विठाल विठाल
गेला, गाठा गेला, लोक तशीच. ज्ञानेश्वरी गेली, लोक तशीच. इंदुरीकर उभ्यानं जरी मिळाला तर तुम्ही फक्त शेवटी 2 मिनिटं उभं राहणार. जगच सुधारणार नाही. ज्याला जनगण मन येत नाही त्याच्या हस्ते झेंडावंदन आहे 26 जानेवारीला. तेच आज उभं राहतो. असं करतात का नाही, ते असं उभं राहत, तोंड नाही वाकडं करते, असं राहत. जग सुधारायला लई टाइम लागेल. महाराज धोतर गेलं पायजामा गेला आणि जीन आली, जीन गेली आणि बरमुडा आली, आणि हळूहळू लोक मोकळी होत आली. आता काय राहील? काही लोक म्हणते जग सुधारलं बुवा, लोक उभ्यानं जेवायला लागली. जेवू द्या ना, पण तोंडानंच खात्या ना. सुधारलं जग. आईला मम्मी म्हणणं, बापाला पप्पा म्हणणं, म्हणजे पांढरी केस काळी करणं, बायकांनी चपला घालून चपात्या करणं, आईनं चपला घालून चपात्या करणं, बापाने बुटा घालून जेवणं, हे धर्म नाही. एक वाक्य नीट आहे का? ज्या दिवशी महाराष्ट्रातल्या पवित्र मातेतून वृद्धाश्रम शब्द निघून जाईल त्या दिवशी जनता सुधारली. सांगा मला आता कीर्तनात बसलेले सगळे पुढारी, तुम्हाला जर वृद्धाश्रमाच्या उद्घाटनाला बोलवलं रिबीन कापायला, तुम्ही भाषण काय करणार? किती दिवस प्रॅक्टिस कर, तू भाषण करशील काय? तू म्हणणार आहे का याची भरभराटी हो? तू म्हणणार आहे का ही काळाची गरज आहे? तुम्ही म्हणणार आहे का हे विकासाच्या दृष्टीनं पहिलं पडलेलं पाऊल आहे? वृद्धाश्रमाच्या उद्घाटनाला एकच भाषण करायचं. सगळे पुढारी ध्यानात ठेवा, जितक्या जोरात सुरू केलं तितक्या जोरात बंद करा. वृद्धाश्रम आपली संस्कृती नाही. जाऊ दे, राहू दे. वृद्धाश्रम ही आपली संस्कृती नाही. आहे नाही. मग जगताप साहेबांच्या ते कोणाला कोणीकडे लागतंय? ते इकडे फिरव, इकडे फिरव. मी सांगतो तेवढं कर. इकडे फिरव ते इकडं. फिरव पार फिरव. हा, आलाय आवाज आता. आणि याचं तोंड तिकडे कर तिकडं. हा, फिरव तिकडे. अरे वर फाटी होईल बाहेर. हा, आला आवाज आता. आयुष्य गेलं त्याच्यात. बोंग्यातून वायरीतच गेलं आयुष्य. अभि जगताप साहेबांच्या अभिष्टचिंतनाला पहिला संकल्प, सण करा देव व्हाल. दुसरं वाक्य, तुम्ही ज्या क्षेत्रात असाल ते जर आवडीनं केलं तर त्यातही तुम्हाला यश येईल. आणि तिसरं वाक्य, आज संकल्प करून टाका, माझे म्हातारे आई वडील, माझ्या दाढीला साबण नसलं तरी चालेल, माझ्या पायाला चप्पल नसली तरी चालेल, पण माझे म्हातारे आई वडील माझ्याच घरात मरतील, रस्त्याला भीक मागणार नाही. या वाढदिवसाच्या तिसऱ्या शुभेच्छा. हा, बस राहू दे. येतोय आवाज, नका लय धार्मिकपणाचा अवसान आणू. देवा ते फिरव तिकडे पूर्ण सगळं ते. हा, बस आता. रोजची सवय आपल्याला. शिवाय 3 टाइम, सकाळ दुपार संध्याकाळ. मी एक कीर्तन नाही करीत कधी. एक केल्यावर आपल्याला ती जमत नाही. हलक्या हाती 3, जवळ सापडलं तर 4थं काढतो. आपला 5चा विक्रम आहे महाराज. जर रूट सापडला तर 5ही धरणार एखादी. आणि ही कीर्तनं थोडीशी सत्य आहेत, पण ती काळाची गरज आहे. मी तुमचं आहे, तुम्हाला बोललंच पाहिजे. जगताप साहेबांच्या अभिष्टचिंतनाला तिसरा संकल्प आहे, माझे आई वडील रस्त्याला भीक मागणार नाही. एवढ्या 3 शुभेच्छा आणि आजच्या कीर्तनाला सुरुवात. तुम्ही म्हणाला आतापर्यंत चाललं काय होतं? आतापर्यंत हेच चाललं होतं की प्रारब्ध, प्रयत्न
आणि कृपा असल्याशिवाय माणूस मोठा होऊ शकत नाही. आज कीर्तनाला घेतलेला अभंग तुकोबरायांचा आहे आणि प्रार्थना करणार आहे अभंगाला सुरुवात. प्रार्थना का करायची? आपण सगळं कमवलंय, काय रोग नाही झाला कुणाला, सगळं कमवलंय. काय काय? गाडी बंगला पप्पा कुट्टी पट्टी सुटी फ्रीज कूलर गॅस लाईट सीटर विटर इयर वापे चकडा कांदे गोण्या बकरा अंडे लाटणं पलपट फुगणी उशी तवा सांडा बाथरूम किचन नोटा बेड शेतीमान चमचा वर्गला उशी गादी तक्कनाण्या नोड्या खांड खुलं बोंबड सुटा अंडा फलं कोजिरवाने घरात काटरचे कोणाला शिटामणी साध्य धक्का तो बी बचाड फरताला परत गोष्ट ठेवती डोंगरेवडी तो काय तगला ना शिक्षणाचा ऐकून झेंडा मॅनेमिस खांड राजनीती दबंग कोणते शिंगम बॉडीगा झगा चिकण्याच्या मिली दुनियादारी लय भारी माझे मंत्री झाले. आता बाई सटकली पपते पपते फारला ही पुरगी सजपती सिटी वाजली गाडी सुट्टी पत्र गेल्यावर शांताबाई शांताराम चिमणी उडाली भोर आला बाबूराव बाहुबली झिंगाट सुनून तुझं माझ्यावर भरोसा नाही काय बाय वारेवडी या 90 पिऊन का होईना नाचत्यात पोर. ही परवा निघाले. तुम्हाला नाही सुधारायचं काय झालं? एवढं पाठ करायला तुम्हाला 3 महिने लागतील. सगळं कमवलंय, इथं घुसलो आपण आता, सगळं कमवलंय, पण आपल्याला एक गोष्ट कमवायची आहे, तिचं नाव सुख आहे. काय? सुख. शाक सुख ज्ञानात. ज्ञान म्हणजे एम ए बी मे नाही. एम ए एम फिल PhD DH मॉम LLB DED BEd ज्युनियर के जी सिनियर के जी हायर के जी लोअर के जी MBA DEd आणि BEd आर्ट अँड कॉमर्स सायन्स आणि FY आणि SY आणि MTech आणि BTech आणि डिग्री डिप्लोमा टर्नर आणि फिटर आणि वेल्डर आणि मेकॅनिकल इंजिनियर पॉलिटिकल इंजिनियर MPSC UPSC नीट आणि शेट आणि फार्मसी नाही सिटी नाही ग्रीन डिग्री डिप्लोमा MBA आणि BA आणि BTech आणि DTech आणि हृदयरोग तज्ञ गुडघा तज्ञ फुफ्फुस तज्ञ नेत्ररोग तज्ञ बालरोग तज्ञ बैलरोग तज्ञ गाय रोग तज्ञ गुप्त रोग तज्ञ. ट्रकनं पडली ट्रकनं. काहींना पाहुणे येईन, काहींना आले ते देईन, काहींना धिडी ती राहीन, काहींना राहिली तिला पोर होईन. काय हो बायका मिळानं काहींना 35-35चे नवरदेव आहेत आपल्याकडे. 35-15 राहिले मरायला. जोडीदारांचे ऑपरेशन झाले. हा गडी तसाच. 42 पोरी पाहिल्या एका पोऱ्यानं नाही पसंत केल्या. मग त्याला माझ्यासारखा भेटला, मला मिळेल ती करून टाक. त्यानं पोरगी पसंत केली, पण त्या पोरीच्या आईनं नवरदेव पाहिला. ती म्हणली भिकाऱ्याला पोर दिन पण याला द्यायची नाही. का द्यायची नाही? तर हा पहिला मला पाहायला आलता, यांच्याकडून नाही लागला. हो काही रिटायर झाले पण परमनंट नाही झाले. काहींचे पोरं लग्नाला आले पण फुल पगार नाही झाला. मेले. येमेन विमेन नाही. कोणी सांगितलं तुम्हाला शिकलेले माणसाला अक्कल राहते? काही त्या कुत्र्याला बिस्किट आहेत, बापाला भाकरी नाहीत. काहींचे कुत्रे गाडीत हिंडा त्या कुत्र्याबरोबर. काहींच्या बायका कुत्र्या संघ गप्पा आणत्या, तरी तिचा नवरा म्हणतो आमचा टॉमी घरी असलो पप्पा जायचा फुल टाइमपास होतो. हे जी ये मेन काय जे फिमेल हे जी ये मेन का जे फिमे. परत वाक्य ध्यानात ठेवा, ज्याच्या आईच्या गालावर हसू आहे ज्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे तो जगातला खरा सुशिक्षित माणूस. हे 96 कुळी खानदान रक्त आहे. हे रक्त 96 कुळी खानदान आहे. हे आभार गबार रक्त नाही. हे कुणाची तरी क्वार्टर पिऊन DJ वाल्यानं वाजवायचं मग आपण नाचायचं इतकं भंगार रक्त नाही. हे रक्त कसं आहे माहिती का? हे रक्त कसं आहे माहिती का? हे बुटाची पॉलिश करून जगणारं रक्त आहे. बुट चाटून जगणारं रक्त नाही. हे कोणत्याही लग्नात 15-20 मिनिटं लोकांनी घोडे लावेपर्यंत नाचायचं इतकं भंगार रक्त नाहीये. हे रक्त कसं आहे ऐका. वयाच्या 15व्या वर्षी तलवार हातात घेणार. वयाच्या 15व्या वर्षी तलवार हातात घेणार आहे. वयाच्या 27व्या वर्षी अफजल खानाला मारणार आहे. वयाच्या 15व्या वर्षी तलवार हातात घेणार आहे. वयाच्या 27व्या वर्षी अफजल खानाला मारणार आहे. वयाच्या 51 वर्ष जगणार आहे आणि 36 वर्ष महाराष्ट्रातल्या मातीची सेवा करणारे पहिले राजे छत्रपती. तलवार हातात घेतली होती 15 वर्षी तलवार. आय भंगरी भंगार बापाची पैदास नाही तर. हे रक्त कसं आहे माहितीये का? हे रक्ताचा नियम सांगाय का मिनिटात? राजन तोफेचा आवाज येत नाही तोपर्यंत हा बाजी खंडित आहे. हे रक्त
हे रक्त कसं आहे माहिती का? आईसाहेब जनतेच्या पोशिंद्यानं रणात लढा. एका शूर शिपायानं मुलाच्या लग्नात पेट्याला तुरा काढून मिरवावं हे माझ्या रक्तात बसत नाही. आधी लग्न कोंडाण्याचे आणि मग लग्न रायबाचे. हे गोळवा खाऊन थोबाड सडलेलं रक्त नाही. हे 15ची पिऊन वराती 12च्या वराती 3 वाजेपर्यंत येणार हलकट क्वालिटीचं रक्त नाहीये. अय जरा भान ठेवा. भान ठेवा. भान मराल. आणि लग्नाच्या अगोदर दारू पिणाऱ्या कोणत्याही पोरेला आपलं ओपन चॅलेंज. ओपन ज्याला खास लग्नाच्या अगोदर क्वार्टर प्यायचा किडा आहे ना, किडा. तू फक्त तुझ्या बापाची इस्टेट सोडून आपल्याला 1 गुंठा जमीन घेऊन दाखव. तुझ्या वर्षभर दारूचा खर्च मी एकटा करतो. पैसे रोख घे शांबड्या, रोख. ए भंगरी, रोख घे, रोख. आणि तुझी आईन बाप मरू दे आणि तू फक्त 1 आठवडाभर भावजाईच्या हाताखाली फुकाट खाय. 12 महिने मी सांभाळतो तुला. तासाला चड्डी घेतो तुला, तासाला. ए दरिद्री, तासाला चड्डी घेतो तुला. आणि दारू तो दोन्ही बाजूने पाहिजे. चाल जिकून जिरल तिकून जिरल. आता हसाल महाराज, आता हसाल. हसण्यावरी नेऊ नका. या 4 वर्षामध्ये बाप मुलाच्या अंत्यविधीला गेला हे ध्यानात ठेवा. जरा ध्यानात ठेवा. पांढरी केस काळी केली माणसं 2-4 इंग्रजी वाक्य बोलायला लागले म्हणजे माणसं सुधरत नाही. आज ईश्वरासारखा बाप जर मुलाच्या अंत्यविधीला जात असेल तर त्या बापाने काय पाप केलंय आठवा. बायकोच्या गळ्यातले धागिने मोडणारा बाप आठवा तो बाप की ज्याचं बनियान मळालं ते त्यानं पलटी करून घातलंय. आणि बायकोच्या गळ्यातले दागिने मोडणारा म्हातारा चष्म्याच्या काचा फुटलेला बाप अगल्यात बसला महाराज. 2-3 जणांनी म्हाताऱ्याला उचलला आणि म्हातारा स्मशानात गेला. 24 वर्षाचा तरणा बाण पोरगा त्याचा दारू पिऊन मेला होता. चष्म्याच्या काचा फुटलेल्या बापाने मुलाचा चेहरा ओळखला. सर्र झाला जाते बापाच्या हातात काठी खाली पडली. थरथरणारा बाप का शिकाली बसला. थरथरणाऱ्या बापाने हातात पाणी घेतलं. 24 वर्षाच्या तरण्या बाण पोराच्या तोंडात 70 वर्षाच्या बापाने पाणी ओतलं. आग लागली प्रेताला, आग. स्वतःच्या पोराची राग झालेली बापानं उघड्या डोळ्यानं पाहिली. बापानं गुडघ्यात गुडकं गुतवलं. बाप पागल झाला बाप पागल. आपल्या नालायक वागण्यानं आपला बाप पागल होत असेल तर आई वांज राहिलेली काय वाईट प्रश्नचिन्ह आहे. करा विचार. एम.ए. खातं कोण? आता शिका 11वीला गेला टोन घ्या तू. BA B.Ed बैला वळीत आहे. M.A B.Ed म्हशी माग हिंडत आहे. तुझी 12वीची अगरबत्ती कुठे लावी तो टोन घ्या. 11वीला गेला शेंबडे तू प्राध्यापकाची टिंगल करतो. अरे तू नव्हता तेव्हा तो प्राध्यापक होता. त्याला 1.5 लाख पेमेंट आहे. तुला 1च अंडरपॅन्ट आहे. ती बी पिळून नेस होतो. तुझ्या बागलात गुशिडा झाल्या. जरा घरी जाय, आरशा पुढं पाय. हे लय दिवस नाही चालत. परत नीट वाक्य आहे का? ही सत्तेची संपत्तीची पैशाची जवानीची मस्ती लय दिवस चालत नाही हे ध्यानात ठेवा. ती लय दिवस चालत. 300 फूट जमिनीतला बोर कोरडा हाणतोय फुफुटा. 110 TMCचं जायकवाडी कोरडं झालतं. तुझ्याकडे किती नोट आहे? काय जवानी काय तुझी? अय संध्याकाळी शेतातून आलेल्या आईच्या डोक्यावरची पाटी डोक्यावर आहे. आणि आई जर शेतातून घरी निघली तर बोला बसलेली माणसं. जरा पोरांनो नीट ऐका. हे इंद्रिकडचं कीर्तन आहे. यातलं एकही वाक्य कधी खोटं ठरणार नाही. सांगा मला ह्या 4 वर्षात बाप पोराच्या अंत्यविधीला गेलाय की नाही? गेलाय. पोरं जरा नीट ऐका. वाक्य नीट ऐका मला. आणि परत चला पुढं. वाक्य नीट ऐका मला. शेतातून आलेल्या आईच्या डोक्यावरची पाठी आहे तिच्या डोक्यावर. पण रस्त्याने येताना तिच्या पायाला गती देण्याची गरज नाही. ती आपोआप पाय गती घेतात. का माहितीये का? माझं शाळेतून आलेलं पोरग दरवाजामध्ये माझी वाट पाहत असेल म्हणून त्या आईचं पाय आपोआप निघतात. आई संध्याकाळी शेतातून घरी आली आणि आईने डोक्यावरचा पदर चुलीवर धरला. आईचं लुगडं फाटलेलं होतं महाराज. पण भिजलेलं लुगडं जर आता बदलवलं तर उद्या मला लुगडं नाही म्हणून आईनं पदर चुलीवर धरला.
आणि डब्यात हात घालून मुठभर साखर काढून आता चहा करून प्यावं म्हणून आईने डब्यात हात घातला आणि पोरग पळत आलं आणि आईला म्हणलं आई मी पास झालो का आई मी पास झालो आई पास झालो का आई मी पास झालो आई आईनं डब्यात हात घातला आणि मुठभर साखर बाहेर काढली आणि मुठभर साखर काढली आणि पोराच्या तोंडात घातली आईचा खाल पोराच्या गालाला लागला आईच्या डोळ्याच्या पाण्याच्या धारा पोराच्या गालावरून खाली गाळल्या बोला याची पैशात किंमत किती बोला बोला कीर्तनात बसलेली कोणती लखपतीची अवलाद असन बोल याची पैशात किंमत किती बोला लागतो बाप चिल्लर मुतत असल आणि ठोकळे टाकीत असल बोल ऐ कराल किंमत कराल आईचा गाल पोराच्या गालाला लागून आईच्या डोळ्याच्या पाण्याच्या धाडा पोराच्या गालावरून खाली गाळायला किंमत कराल पोरग नुसतं म्हणलं आई मी नुसता पास नाही झालो का आई मी नोकरीला लागलो का आई मी नोकरीला लागलोय आईने संध्याकाळी पोराचा शर्ट काढला महाराज आईने पोराचा शर्ट काढला महाराज आणि आईच्या डोळ्यातल्या पाण्यानं पोराचा शर्ट ओला झाला इतकी रडली आई आणि आईनं पोरगा झोपल्यावर कान आरशा पुढे केला महाराज कान आणि कानातलं मोडलं महाराज कानातलं मोडलं आईनं कानातलं मोडलं आणि सकाळी लवकर उठली बनेन घे कोलगेट घे टॉवेल घे अंडरपॅन घे गोदडीने 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 नोकरी लागला ना गोदडीने गोदडीने नको काय ने गोदडी थंडी वाजेल आईनं गुणीत गोदडी घातली खेड्यातलं स्टँड म्हणजे बाबळीचं झाड आमची आई बाबळी खाली उभी राहिली आणि आईने आई बाबळी खाली उभी राहिली आणि एसटीतून माणसं उतरली आणि आमची आई एसटीत चढली आणि आईनं पोराच्या मांडीवर गोदडी दिली कंडक्टरनं बेल मारली एसटी चालू झाली पोराने एसटीची काच खाली केली आणि बाहेर हात काढला शेतातला बांध फुटावत असा आईच्या डोळ्यातला बांध फुटला एसटी निघून गेली आई रडत होती 8 दिवसानं पोस्टमनानं आईला म्हणला पत्र आहे आई म्हणली माझ्या भाऊचं अगोदर वाच अगोदर चहा पेन नंतर वाच पोस्टमन चहा प्याला आईनं हातात बशी घेतली पोस्टमन पत्र वाचायला आणि आई पत्र ऐकायला ऐका पत्र कसं होतं त्रितुरपायच्या शिवेशी चिरंजीवचा दंडवत पत्रास कारण की प्रवास चांगला झाला आई खोली मिळाली गाई कामाला जायला लागलो आई सारखी तुझी आठवण येते आई तब्येतीची काळजी घे गाई दादांची काळजी घे गाई बाकी सगळं ठीक आहे संपला पहिला पॅरेग्राफ आणि दुसरा पॅरेग्राफ सगळ्याचं राहिलं का आई तुला सगळ्याचं राहिलं आई सगळ्याचं राहिलं का आई तुला सगळ्याचं राहिलं आई आई मी रस्त्याने येत असताना गाडी एका ठिकाणी जेवायला थांबली का आई आणि गाडीतली माणसं रस्त्याच्या कडेला जेवायला बसली ना आई तो माझ्यासाठी बनवलेली शेंगा झाल्याची चटणी तव्यावर तशीच राहिली का आई तुम्हाला चटणीच दिली की नाही का आई तुम्हाला चटणी दिली नाही आईच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा बशीत पडाव्यात आणि पोस्टमने पुढे पत्र वाचावं पगार झाल्यावर येईल येताना तुला चांगली वस्तू घेऊन येईल तुझ्याच खाली सई आईच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा पत्रावर पडाव्या शाईची अक्षरं विरघळून जावी आणि पोस्टमनने पत्राला घडी घालून आईला म्हणावं सुखी आहे ना मुलगा मग का रडताय आईनं म्हणावं सुखी म्हणून रडत नाही हो नोकरीला लागलाय तरी मला सुखी राहायला सांगतो याला आई म्हणतात हो याला आई म्हणतात तिचा 9वीचा पोऱ्या गोवा खातो तिचा 10वीचा पोऱ्या क्वार्टर पेतो आणि तिचा 12वीचा पोऱ्या बलात्कार करतो आई वांजाई राहिली असती तर काय वाईट प्रश्नचिन्ह आहे जरा जेल मध्ये जाऊन बघा एकदा गरका मारून या 16चं बलात्कारात आहे 17चं खुनात आहे आणि 18चं दरोड्यात आहे ही गुन्हेगारी प्रवृत्ती सगळ्यात जास्त या 2-4 वर्षात वाढली याला एकमेव कारण आई बापा मुलांवर कंट्रोलच करत नाही तर पोरं काहीच करीत नाही हे रेटावले पाहिजेत यांची धमक नाही पोट भरण्याची बाहेर हे काही करते नाही जर 8-15 दिवसातून एकदा पोऱ्या रेटावला पाहिजे धरून इकडे मी पाणी घालून दुधी कितून तू पण टाकून पितो इकडे म्या पैदा केलाय तुला तो नाही केलं मला आपल्या घरात राहायचं तर शिस्तीत प्रत्येक बापानं रात्री 9 नंतर आपला पोरगा घरातून बाहेर जाऊ दिला नाही महाराष्ट्रातली 50% गुन्हेगारी कमी होईल रोज उठून पोलीस महाराज महाराष्ट्रातलं पोलीस खातं चांगलंय खरं निदान लोक कंट्रोल करते नाही तर रोज उठून दरोड्याच्या टोळीत आलेले 7-8 सापडले लूटमार करणारे सापडले या हरामींना फुकाट खायची सवय लागली म्हणून चोऱ्या करायला लागली हे फटकावले पाहिजे धरून कस काय तुझ्याकडे 6,000चा मोबाईल आला ठेवून द्या 2-4 त्याच्या कुठून आणणार तो डोक्याचा भांग आता भांग इतका दरिद्री आणलाय ना आलाय का नाही कुठून वावर नांगरलंय दंड ठोलाय इकून मोकळं गेलं आणि मध्ये पट्टी ठुली
काही नाही तर इकडून काढलं इकडं तसंच ठेवलंय मागून रान नांगरलंय कान फाड फोडलं पाहिजे काय करत ते तू कसं काय बाहेरून जेवण आला ना आलाय का तुझ्या आईला स्वयंपाक येत नाही का गड्याचं तुला गड्याचंच हात लागत का गडीच लागतो तुला तुला स्त्रीच्या हातचं चालत नाही गडी लागतो तुला त्याला विचार ना बायको कशी पाहिजे स्मार्ट पीस पाहिजे मला स्मार्ट आणि खातो गड्याच्या हातचं तुला जर गडीच लागतो तो गडी याला असा वाढीतो त्याचा शेंबूड पाडला तरी हा म्हणतो लिंबू पिळ कान फाड पाडलं पाहिजे हे आडपाट नाही काय करतं बरं पोरगं म्हणलं मी घरातून निघून जाईन कपडे पिशवीत घाला त्याची हाय मी करील प्रयत्न परत ते जात नाही गेलं तरी संध्याकाळी आल्याशिवाय यांना कोण खातं पोऱ्या म्हणला मी भाशी गेली दुरी तू गुतो मी वडितो इकडे पोऱ्या म्हणला मी औषध पिल कोणतं घेतो म्हणजे टाटा मेट्री घेतो का निराय कातर घेतो का राऊंड अप घेतो का गोल घेतो का M45 घेतो का 240 घेतो का टिकटॉक घेतो का अविनाश घेतो ही तन्नाशिकाची नाव आहे कोणाला लागली तर लिहून घ्या आणि केव द्या कोणत्या पोरानं औषध पोरगं 5 तास मरत नाही माझ्या विश्वास नसला घेऊन पहा त्याला दवाखान्यातून आणल्यावर म्हणायचं औषध घेतो का तो शेण खावा पण औषध नको कारण ज्यानं औषध घेतलं त्याला हॉस्पिटलमध्ये उलटा टांगी त्यात इकडून नळी इकडं काढत्या एकदा नळी घालून आणली ना ते रिकामं खोकं पाहिलं तरी म्हणतो औषध काय ते काय या नालायकाने आता लग्नात नवीन पद्धत आणली मंगलाष्टक संपले का नवरा नवरी उचलून घ्यायची आणि फेकून हार घालायचा अहो गेला ना बामणाच्या गळ्यात तो बामन म्हणला मी हाय तिलाच कटाळलं बाई याचं काय करायचं मग येडे नाही धडशियाने नाही फटकावले काय करतो पोर महाराज ऐ ऐ खाली टेबल होता टेबल त्याच्यावर हात होता आणि वरून गुरुजीचा रूळ होता तेच आज सुखी येत खाली टेबल होता त्याच्यावर हात होता आणि गुरुजीचा रूळ होता आपला बाप गरीब होता म्हणून तर आपण सुखी आहेत देवळा पुढं कोणी तंबाखू काढली पडून माणूस आला तर माणसं तंबाखू टाकून देत होती आता एवढे अवलादी आहेत आमच्या पुढे येतात राती कुठं होते राती कुठं होते राती नदीला होतो आता वड्याला चालू फार भंगार माल पैदा झाला माल काय करते आठवड्यातून एकदा पोरग सुद्धा महिला मंडळ आठवड्यातून एकदा पोरगी सुद्धा हाणली पाहिजे आजपासून ठरवून टाकायचं रविवार गुड्डी हाणणे पोरगी नाचती लग्नात डीजे पुढं चुम्मा दे गाण्याला आणि तिच्याही पहा ती दरिद्री वरून म्हणती काय माई गुड्डी ताल धरती तुझी गुड्डी जाऊ एखादा गड्ड्या घेऊन पळून जाईन तो कळन तुला फटकावली पाहिजे धरून 12वीला पहिले आलेल्या मुलीला 99.6 मार्क आहेत क्वालिटी आहे का काय आणि आपली गुड्डी 6 तास अभ्यास करते रोज 42% मार्क पडले गुड्डीला मग गुड्डी वाचिती काय ऐ गुड्डीची आई गुड्डीला म्हणलं का कपड्याला घाण्या का स्टडी भांडे घासू लाग स्टडी अरे गुड्डीला सेपरेट खोली आईनं म्हणायचं मोठ्यानं बोलू नका बरं गुड्डी स्टडी करती अहो एक दिवस खोलीत राहिली गुड्डी गेली भूगोलाचा पेपर सुटला आणि पृथ्वीच फिरली गुड्डीच गेली महाराज हसण्यावारी गोष्टी नेऊ नका आठवड्यातून एकदा पोलीस गाडी कॉलेजवर आणावं लागते कॉलेजचं वातावरण तुम्हाला वाटतं का योग्य राहिलंय याला कारण ऐका सगळेजण पुढारी बिडारी ऐका 9वी पर्यंत परीक्षा नाही म्हणजे नापास नाही ते कार्ड कितीला गेलं 10वीला 20 मार्क शाळेत आहे ती कितीला गेलं 11वी शाळा पुढाऱ्यांच्या असल्यामुळे बंद नापास करते